राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज आपण एक महत्त्वाचं राजपत्र हे जाणून घेणार आहोत. या राजपत्राचा विषय हा शिक्षकेतर पदांसाठी अर्हता या अनुषंगाने आहे. कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, प्रमुख लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आणि शिपाई इत्यादी शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी अर्हता या अनुषंगाने आजचं राजपत्र ही महत्त्वाची माहिती देणार आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकेतर कर्मचारी पदांची अर्हता ही महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या, शासनाचे निर्णय आणि शासनाचे राजपत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाचे राजपत्र. असाधारण भाग 4 बुधवार 25 फेब्रुवारी 2026. असाधारण क्रमांक 88. प्राधिकृत प्रकाशन. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले नियम व आदेश. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. अधिसूचना. महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम 1977 क्रमांक संकीर्ण 2025/प्रक्र 685 TNT 1. महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम 1977 1978चा महा 3 याच्या कलम 16ची पोट कलमे 1 व 2 याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि या बाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला नियमाचा खालील मसुदा, त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता उक्त अधिनियमाच्या कलम 16च्या पोट कलम 3 अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे असे सूचित करण्यात येत आहे की उक्त मसुदा दिनांक 12 मार्च 2026 रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र शासन विचारात घेईल. उपरोक्त दिनांकास किंवा त्यापूर्वी उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई 400032 यांच्याकडे प्राप्त होणारी हरकत किंवा सूचना शासनामार्फत विचारात घेतली जाईल. आता आपण नियमांचा मसुदा काय आहे तो या ठिकाणी जाणून घेऊया. या नियमास महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम 2026 असे संबोधण्यात यावे. मुख्य नियमाच्या अनुसूची ब मध्ये नोंद 4 ऐवजी पुढील नोंद समाविष्ट करण्यात येईल. 4. शाळातील शिक्षकेतर पदांसाठी अर्हता. 1. कनिष्ठ लिपिक, त्यातील 1. सांवेधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता. आणि 2. टंकलेखन किंवा संगणक टंकलेखनातील शासनाने अधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले मराठी टंकलेखनाची प्रति मिनिट 30 शब्द किंवा इंग्रजी टंकलेखनाची प्रति मिनिट
40 शब्द या गतीचे प्रमाणपत्र. 2. वरिष्ठ लिपिक. नियमित वेतन श्रेणीसह कनिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावर 3 वर्षाहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने. 3. प्रमुख लिपिक. वरिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व या पदावर 3 वर्षाहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने. 4. ग्रंथपाल. 1. सांवेधिक विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी किंवा 2. मान्यताप्राप्त संस्थेच्या ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदविकेसह सांवेधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. 5. प्रयोगशाळा सहाय्यक. मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून इयत्ता 12वी विज्ञान उत्तीर्ण. आणि 6. शिपाई. मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून किमान 12वी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीमधून वेळोवेळी शासनाच्या मान्यतेने विभागाने विहित केलेल्या धोरणानुसार अनुकंपा तत्वावरील नियुक्ती. टिप. ज्येष्ठता आणि गुणवत्ता या कसोटीचे काटेकोर रीतीने पालन करून कर्मचारी वर्गामधून पदोन्नतीचे पदे भरण्याच्या प्रयोजनास्तव अनुसूची फ मध्ये निर्दिष्ट केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे ज्येष्ठता निश्चित करण्यात येईल आणि नियम 3च्या पोटनियम 6 खालील स्पष्टीकरणातील गुणवत्ता या शब्दाच्या अर्थांतर्गत सेवा अभिलेखानुसार ती निश्चित करण्यात येईल. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. आबासाहेब कवळे, शासनाचे उपसचिव. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने जी आवश्यक असणारी अर्हता आहे त्या अर्हतेच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं असं राजपत्र आहे. या राजपत्रामध्ये या ठिकाणी जो महत्त्वाचा भाग दिसतो आहे तो आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. उक्त मसुदा दिनांक 12 मार्च 2026 रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र शासन विचारात घेईल. उपरोक्त दिनांकास किंवा त्यापूर्वी उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे प्राप्त होणारी हरकत किंवा सूचना शासनामार्फत विचारात घेतली जाईल असं स्पष्टपणे या राजपत्रात नमूद केलेलं आहे. प्रस्तुत राजपत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.